वाकड येथे राहुल कनगरे या युवकावर 4 ते 5 टोळक्यांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात राहुलचा हाताचा पंजा तुटून पडला. वाकड पोलीस स्टेशनने आरोपींना अटक केली, मात्र केवळ 24 तासात यांची सुटका केली गेली. यामुळे कनगरे कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत मोर्चा काढला. आम्हाला गरिबांना न्याय कोण देणार, असा सवाल राहुल यांची पत्नी कोमल कनगरे यांनी राज्य लोकतंत्रशी बोलताना उपस्थित केला. पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली आरोपींना सोडलं का, यावर संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका तपासण्याची गरज आहे. राहुल कनगरे काय काम करतात तुमचे मिस्टर? हॉटेलला बाउन्सर आहेत ते राहुल कनगरे. त्यांच्यावरच आमचं सगळं घर चालू होतं. आता त्यांचे दोन्ही हात गेले म्हटल्यावर आम्ही कसं करणार? पोलिसांनी काही चौकशी न करता आरोपींना सोडलं. आता आम्ही पोलिसांकडे जातो. आम्ही आता म्हणजे कोणाकडे जायचं न्याय मागण्यासाठी? आम्ही कसं घर चालवणार आता? एकटी बाई माणूस, माझी सासूबाई, मी घरातच असते. मिस्टर आता असेच पडून राहणार, आयुष्यभराचं आदू करून ठेवलं त्यांना. आम्ही कसं करणार? कोणत्या दवाखान्यामध्ये आहेत ते आता? DY पाटील हॉस्पिटलमध्ये आहेत. सिरियस आहे. कोणाची मदत वगैरे मिळाली तुम्हाला? कोणाची मदत नाही मिळेल. आम्ही कोणाला मदत मागणार आता? मुलीचं कसं करणार आम्ही? कोण बघणार आम्हाला? माझे मिस्टर हॉटेल बाउन्सर आहेत. तेच घर चालवत होते. आता त्यांचे दोन्ही हात अपाहिज झाले आहेत, आदू झाले आहेत आयुष्यभरासाठी. कधी करतील माहिती नाही. आम्ही तोपर्यंत कोणाकडे बघायचं सासू सुनेने? माझी छोटी मुलगी आहे. पोलिसांनी आरोप्यांना 24 तासाच्या आत सोडलं. का सोडलं? तुमची अपेक्षा काय आहे पुढे? आमची अपेक्षा फक्त आम्हाला न्याय मिळावा आणि खर्च जो आहे आमचा, आम्ही आता कसं करणार? म्हणजे लेडीज घरात बसून तो आम्हाला खर्च म्हणजे मिळाला पाहिजे असा. काल पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? पोलिसांनी सांगितलं तुम्हाला न्याय 100% मिळेल. फक्त आम्हाला बोलून समाधान दिलं, असं पूर्ण आम्हाला हे वाटत नाही की तुमच्या समोर त्यांना पोलिसांबद्दल आम्हाला काहीच तक्रार नाही. फक्त 24 तासांच्या आतमध्ये का सोडलं? आम्हाला पूर्ण न्याय पाहिजे. त्यांना विचारावं असं की का केलं, कशाबद्दल केलं, एवढा मोठा गुन्हा काय केलं होतं म्हणजे ह्या माणसांनी? मला हे असं वाटते, ह्यांनी काय केलं होतं, म्हणजे एवढं का केलं? ह्याच्या मागे कोणी आहे का? एवढं विचारायला पाहिजे त्यांनी. कसंही त्यांच्या पद्धतीने विचारू द्या, कसंही विचारू द्या, हे एवढं कळायलाच पाहिजे आम्हाला का केलं म्हणून. काल पोलिसांनी मग त्यांना अटक केली का? माहिती झाली का त्याची? अटक केली, माहिती आलंय कानावरती आमच्या, पण आम्हाला तिथं जाऊन बघायचंय ते आणलेत की नाही आणले त्यांनी. अजून मला कन्फर्म माहिती नाहीये आणलं आहे की नाही, पकडलंय का, आम्हाला बघायचं आहे तिथे जाऊन. म्हणजे राहुल कनगरे यांच्या मामाच्या मुलीच्या प्रेम संबंधातून हे घटना घडलेली आहे. घडलेली आहे. ते मुलं कुठे राहणार आहेत माहिती आहे का तुम्हाला? मुलं गुजर वस्तीला. किती जण होते ते? 3 जण होते. बरं. आणि तुमचे मिस्टर एकटेच होते. सहज बोलण्यासाठी गेले होते ते. यांनी आधीच प्लॅनिंग करून ठेवला होता. प्लॅनिंग करण्याचं कारण एवढं मोठं काय आहे ते कळलं पाहिजे. फक्त आम्हाला, आमच्या कुटुंबाला कळलं पाहिजे एवढं मोठं कारण काय आहे. हा कोणाचा दुश्मन आहे का? ह्यांनी काही त्याला मारले का? असं एवढं तरी कळलं पाहिजे. घरून फोन करून बोलावलं आहे त्यांना.